नमस्कार मंडळी, आज डे 14 मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त असे खमंग काकडी आणि ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ किंवा धपाटे. आमच्या इथे याला धपाटे म्हणतात, कोणी थालीपीठ म्हणतात. हे पहा मंडळी, किती मस्त असे मऊसूत झालेले आहे, त्यासोबत दही. आहा, अप्रतिम. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, इथे अशा प्रकारच्या काकड्या घ्यायच्या आहेत. इथे मी दाखवली आहे ती हिरवी काकडीच घ्यायची आहे, पांढरी काकडी घ्यायची नाही, नाहीतर धपाट्याला किंवा थालीपीठाला अजिबात चव येणार नाही. 2 ते 3 काकडी इथे मी किसून घेतलेल्या आहेत. हे पहा मंडळी, अशा पद्धतीने मस्त अशा बारीक किसणीने किसायचं आहे, मोठ्या किसणीने किसायचं नाही. आता आपण इथे एक मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 20 ते 25 हिरवी मिरची घेतली आहे. त्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, मिक्सर जारमध्ये 1 चमचा जिरं, 1 मोठा चमचा धने आणि हिरवी मिरची लसूण घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हे छानपैकी मिक्सरमध्ये अजिबात पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. तर इथे थालीपीठासाठी 2 ते 3 काकड्या किसून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. त्यामध्ये मी इथे 5 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे 5 ते 6 लोकांसाठी आहे. किमान 5 ते 6 वाटे आपल्याला 5 ते 6 लोकांसाठी लागतील. छान असं पीठ चाळून घेतल्यानंतर वाटून घेतलेलं मिरचीचं वाटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पहा मंडळी, अजिबात पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे. सोबतच ह्यामध्ये मी मोठे 2 चमचे तीळ घातलेले आहे. 1 मोठा चमचा ओवा घातल्याने इतके छान असे खमंग खुसखुशीत लागतात धपाटे. सोबतच 1 मोठा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे. क्वांटिटी जास्त असल्यामुळे मला काही चमच्याने त्याचा अंदाजा लागत नाही, मी इथे हातानेच मीठ घातलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण पीठ आणि काकडी हे असंच मिक्स करायचं आहे, जेणेकरून नंतर आपल्याला किती पाणी लागणार आहे त्याचा अंदाजा लागेल. नाहीतर पहिले जर तुम्ही पाणी घातलं तर पीठ सैलसर होऊन जाईल. हे पहा मंडळी, अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे पीठाला पाणी काही जास्त लागणार नाही. तर इथे मी जे मिरच्या वाटलेलं भांडं होतं त्यामध्येच पाणी घालून घेतलेलं होतं. आता ते थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण आपण ज्वारीच्या पिठापासून करत आहोत. दुसरं कोणतंही पीठ यामध्ये नाही आहे चिकटपणा येण्याकरिता. तर तुम्ही वेट लॉस वगैरे करत असाल तर ही रेसिपी तर नक्की ट्राय करा. खूप छान अशी मस्त आहे. सकाळच्या घाईत वगैरे तुम्ही डब्यालासुद्धा करू शकता हे थालीपीठ किंवा धपाटे. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं त्याला भिजू द्यायचं आहे. जास्त वेळ भिजू देऊ नका, नाहीतर ते सैलसर होईल. काकडीचं पाणी सोडते, त्यामुळे ते सैलसर होईल. आता अशा पद्धतीने एक ओला कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा रुमाल घ्यायचा आहे. त्यावर छान असा धपाटा थापून घ्यायचा आहे. हे पहा मंडळी, होईल तितका तुम्ही पातळ करा, म्हणजे तो खुशखुशीत होतो. जास्त जर पातळ नाही केला, जाडसर केला तर तो मऊसूत होतो आणि अजिबात खायला चांगला लागत नाही. अशा रीतीने होले करून घ्यायचे आहेत. मस्त असा पॅन कडकडीत तापवलेला आहे. आता आपण त्यावर धपाटा टाकूया अशा पद्धतीने. वरून थोडंसं पाणी लावायचं आहे, जेणेकरून तो पॅनला चिपकला जाईल आणि अलगदरित्या कपडा आपला निघेल. हे पहा मंडळी, आता वरून आपण अशा रीतीने त्या होलांमध्ये तेल सोडायचं आहे. बाजूने सुद्धा तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनटं, जास्त नाही, 1 ते 1.5 मिनटं मीडियम फ्लेमवर हा धपाटा आपण शिजवून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 मिनटानंतर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पलटी करा, नको असेल तर तुम्ही ही प्रोसेस स्किपही करू शकता. पण मी नेहमी दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत थालीपीठ भाजते. दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि आलटी पलटी करत करत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंडळी. तर मंडळी, तयार आहेत आपले काकडी आणि ज्वारीच्या पिठापासून तयार केले धपाटे. आहे की नाही मस्त अशी रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा.